सगळं सांगणार आहे ते. सगळं सांगणार आहे. आपण सांगायचं काय नाही आपल्या खुर्च्या घेऊन जरा इकडे असावं. कोण कोण होतं ITI ला कोण होतं? तू ग्रॅज्युएशन करत होता आणि तिथं तुम्ही रूमवर राहायचा, स्वयंपाक करायचा, थोडी सांगते माहिती. एक माझी एक आठवण राहिली सांगायची. ITI ला असताना सुनील मंडलेचा आणि आबा कारबळेला कॉमर्सला 12वीला ऍडमिशन झाल्यानंतर माझा ITI ला नंबर लागला. मग ते ITI ला मी निघून गेलो. तर परिस्थिती म्हणजे ITI ला आता ह्याचा खर्च कोण करणार असं होतं. वडील तर काय ह्याच्यातच नव्हते. त्यांचं ते काय घेणं देणं नाही, तुझा तू स्वतः बघून घे ह्या हिशोबाने. मग ITI ला गेल्यानंतर आता खर्च कोण करणार? तर मराठा म्हणून तिथं 25 रुपये महिन्याला स्टायपेंड असायचा प्रत्येक विद्यार्थ्याला. मग 25 रुपये ते मग आम्ही रघु तोरमल, पुन्हा हे दशरथ काय ते वाघमारे हे सगळे आमचे ते खैरे एक मित्र आमचा होता मोने. तर ते 25 रुपये स्टायपेंड मिळायचा. आणि मग मी काय केलं, करमाळ्याच्या करमाळ्याची 13-14 मुलं होती ITI ला. त्या मुलांचे डबे ST स्टँडवरनं घेऊन विजापूर रोडला घेऊन जायचो. एक मुलगा महिन्याला 5 रुपये द्यायचा. 13-5 ते 65 रुपये व्हायचे महिन्याचे. आणि 25 ते असं 90 रुपयात मी आपलं त्यावेळेच चालवायचो. महिना असा चालवायचो. मग काय एक दिवसाचा प्रसंग सांगतो. त्याच्यासाठी आता कसं असायचं, डबे आणून उतरवणारा स्टँडला एक जण असायचा. आणि मी जाणार तिथं त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचे कपडे, ते जेवणाचे फडके बांधलेले किंवा भाजीचे डबे बाटले असतात ते तिथं ठेवलेले त्यांच्या डब्यात टाकायच्या. आणि त्यांचं जेवण घ्यायचं काढून. आणि आपल्या त्या पिशव्या, त्यावेळेस कॅरी बॅग असला कार्यक्रम होता, कापडी पिशव्या असायच्या. 4 पिशव्या ह्या बाजूला, 4 पिशव्या त्या बाजूला. सायकल माझा एक गावाने म्हणून मित्र होता ह्याचा बार्शीचा, त्याची सायकल दुपारच्या सुट्टीत मी घेऊन यायचो. प्रिन्सिपल कडनं स्पेशल परवानगी काढली होती किंवा मला अशी परिस्थिती, मग मला ते डबे पोरांचे आणायला लागते. मग ते डबे आणायचे म्हणून त्यांनी दिले, स्पेशल केस म्हणून दिली परवानगी. तर ते एक वेळ काय झालं, रिक्षाची धडक लागली आणि ते सायकलीवरून पडलो. आणि त्या भाज्या डब्यात सगळे एकत्र झालं. आता म्हणलं पोराला उत्तर काय द्यायचं. मग गेलो ITI ला. संध्याकाळी गायबच झालो मी. उगाच पटकत गेलो. त्यावेळेस त्या विजापूरला कसली वस्ती नव्हती, काय नव्हती. त्या ITI पुढं सगळं विरान होतं. लांब गेलो. येऊन पोरं गेले रूमवर, येऊन भरायचं. असा एक प्रसंग त्यावेळेस.